त्या गिरकोला आहे ना, आपण पुढे कोयता बांधूया आणि फणस उतरवून घेऊया. बुधवारच्या बाजारात पण घालून घेत होते. हा रे, एक नंबर. तिकडे पडलाय. भाजीला पाहिजे तो काढावा लागेल. तिकडे नाही जायचंय, भाजी नकोय आता. एवढी भाजी आहे आज बनवली आहे. भाजी राहू दे. आज नाही, सोमवारी वगैरे. हा, मग ते वाढू अजून एक दिवसाने. वरून जाशील काय? बघा एवढा मोठा पडलाय. एवढा मोठा होता, आता तो इथून पडलाय. आता काढूया तिकडे. बघा खेकडे आणून दिले दादाने. तो भुल्या दादा गेला होता. अरे मी सांगतो काकी वरती पडणार ना. अशीच ठेवू. मासे ठेवा पळतील. मरतील नाही ना. नाही म्हणून पाण्यात टाकायची होती खरी आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं. मग बालडीत ठेवा. मग सोडा ना. बालडी ठेवा आणि त्याच्यावर परात ठेवा. याच्यावर सोडा आणि झाकण असं ना बंद ठेवूया थोडंसं. आणि त्याच्यावर दगड ठेवा. तिकडे पण गेली ती बस. ही बारकी आहे. आता माझ्या मध्येच आले नाही. 2 मिनिटं थांब. ते चालेल. नाही बाप्पा, घर येतील. खायची कामं नाही त्यांच्याशी. नादी नाही. बघा क्लास एवढीशी साईज आहे, छोटी. छोटीच चांगली बरे का? आणि याच्या वजन दगड ठेव काहीतरी. हे पाण्याचं आहे ठेव. सगळे जिवंत आहेत. खेकडे जिवंत आणले आहेत. ही सगळी खेकडी जे आहेत ते खेकडे सगळे जे आहेत ते कातळावरची खेकडी. सगळी कातळावरची खेकडी पकडायला गेले होते. आता ते आणले इथं. तर काल रात्री जे आहेत ते दादाने खेकडे आणले होते. ते ह्याच्यामध्ये आहेत. हे बघा. ए बाहेर पुढे जातो. हे बघा. ते त्याच्यामध्ये होताना लागतील तुला. हां. आणि मग त्याच्यात तर ते आता आपण बनवतोय त्याची रेसिपी आपण आज जो आहे मी तुम्हाला दाखवणार आहे की कोकणात जे आहे ही खेकड्याची रेसिपी कशी बनवली जाते. तर त्यासाठी जे आधी सामग्री घेतली आहे ते ओला नारळ, कांदा, लसूण आणि आलं याची पूर्ण पेस्ट बनवून घेणार आहे मम्मी आता. आणि त्याच्या अगोदर आपण जे आहे आता एक साईडला मम्मी ते करेल आणि आपण जे खेकडे साफ करून घेऊया. ठीक आहे. खेकडे साफ केली की त्याच्या पुढची प्रोसेस तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. खेकड्याची साईज जास्त मोठी नाही आहे कारण सुरुवातीचे खेकडे, त्यामुळे साईज एवढीच आहे पण खायला खूप टेस्टी असतात. हे आमच्या कातळावरचे खेकडे. आणि खेकडे नसून ही चिंबोरी आहे बारकी, जी कातळावर भेटते पहिल्या पावसामध्ये, ती चिंबोरी आहे. आणि मी तुम्हाला पेस्ट पण दाखवतो. ह्याची पेस्ट कशा प्रकारे करतात. त्याच्यामध्ये ॲड करायला अजून घेतलं कढीपत्ता, मिरची आणि कोथिंबीर. तर ह्या सगळ्या वस्तूंचं जे आपण पेस्ट बनवून घ्यायची. काय काय आंबे काढलेले आहे. तू उभे राहिले तर काढून द्यायचे ना. कारण की आंबे काढलेले आहेत. हा बाई येळाचा केवढा मोठा आंगडा आहे. नाही काढले. ओके. म्हणजे दादाने जे ते आंगडे काढून आणले होते, फक्त आपल्याला बनवायचं होतं. त्याने पकडल्या आंगडे ते तो मोडले आणि पिशवीत भरले. हे बघा साईज बघा केवढी आहे. आणि हा चिंबोरी आहे, ती पण आपल्या सड्यावरची. सड्यावर म्हणजे कोकणात सडा बोलतात कातळाला. तर एवढी त्याची साईज आहे. मोठी आता तुम्हाला जर दाखवली ती बघा एवढी साईज आहे त्याची. आता मम्मी साफ करते हे सगळं. त्याचं पोट साफ करावं लागतं, त्याची पण पद्धत दाखवतो. हे त्याचे पाय मोडले असे
त्याचं पोट बाहेर येतं. सुरी घे जरा, हे इथे गाळ नसते थोडीशी काढायची. मोठी घेऊ कच्ची घेऊ. 2 पाय हे करायचे, हे पण काढायचं असतं आणि हे करायचं मिक्सरमध्ये वाटायचं. हां, हे जे बारीक पाय असतात हे जे तुम्हाला दिसत आहेत, हे जे बारीक पाय हे मिक्सरमध्ये वाटायचं आणि ह्याचा खूप सुंदर रस्सा होतो. तो रस्सा याच्यामध्ये आणि टाकायचा. तो रस्सा जेव्हा खेकडे बनवतात तेव्हा ते गाळून घ्यायचं आणि त्याच्यात टाकायचा जेव्हा तो रस्सा शिजत असतो तेव्हा. बघा, ही एक बाजू वेगळी केली. हे बोट आहे आणि ही पाट आहे खेकड्याची वरची. काही लोक पाट खातात, आम्ही नाही खात. हो, काही लोक पाट साफ करून कालवणात टाकतात, पण आम्हाला नाही ते आवडत. हां, त्यामुळे आम्ही नाही खात. ते बरं. आणि आज रविवार आहे त्या कारणामुळे पप्पांनी आता पावसाला जाऊन मच्छी पण आणली. हा खेकडे आणि ह्याच्यामध्ये मच्छी आहे, शिंगटी आहे. दाखवतो, बाहेर काढून तुम्हाला दाखवतो कुठली मच्छी आहे ती. शिंगटी आहे आणि अजूनही कुठला तरी प्रकार आहे. हा पापलेट आणलेत. अजून कुठला प्रकार म्हणजे तो पापलेट आणलेत. तर असा आज मोठा बेत आहे नॉनव्हेजचा आपल्या घरी. ही शिंगटीची मच्छी आणि पापलेट आणि खेकडे. म्हणजे उत्तम असा बेत आहे आज. 3 प्रकार आहेत नॉनव्हेजचे. 2 माशाचे, खेकडा आणि वाटण तुम्हाला तयार झाल्यावर दाखवेन. आता दादा, अण्णा, पप्पा मी चाललो कामासाठी आणि आता तुम्हाला बोललो होतो 2 मिनिटापूर्वी हा खेकडे बनवायचा जो रेसिपी आहे तुम्हाला दाखवतो. पण आता ती रेसिपी दाखवता येईल की नाही ती 90% शक्य आहे. मम्मीला बोललोय की ठेव आधी मासे बनवून घे, आणलेले शिंगटी आणि काय आणले दुसरं पापलेट ते बनवून घे. ह्या महिन्यात पाहिजे खेकडे ठेव, मी येतो शूट करतो तेव्हा तू बनवायला सुरुवात कर. अचानक आता बघून नाही ठेवलं ना. हा, परत नाही. जंगल जंगल असं बघा, खाली वाकून जावं लागतं. एवढा हार्ड जंगल आहे. एक काम आहे आपलं त्यासाठी आलं आहे. चारी बाजून शिक्षा देतोय काय सैनिक बनवतो? असं आहे. ट्रेनिंग आहे. आर्मी भरती चालू आहे BSF साठी. आर्मी मध्ये ही गरमी होत आहे. वरचा आणलं म्हणून मेन कॅप्टन आहे वो तो. एक रेजिमेंट आहे हातात पूर्ण. बघा असा रस्ता साफ केला जातो. उडत जंगलात वाट केली जाते. वाट नाही तिला वाट बनवली. हे आपलं आहे जाम वगैरे वाढलं म्हणजे जंगल झालंय. सगळं जंगलच आहे. पायाखाली पाचोळा गेलं. हा, हा, ते घोंगरासारखा आवाज करतो बसून. कीटक आहे तो. हा, रात्री घाबरत. ह्या बाजूला मस्त है ना. हा, ते स्वतःकडे वापरतात ना हा, नागरासाठी. हा. त्याच्या खाया. माझा मोबाईल कुठे गेला? कुठे पाडला? राहिला की पडला? गाडीत राहिला असेल. हॅलो, तुम्ही घेतलात नसेल. तिथे गाडग्यावर पडला. कुठे? गाडग्यावर. लाव लाव. हा जरा बाहेर आलोय. तुम्हाला मोबाईल घ्यायचाच नव्हता. नाहीसा वाटतो कारण काकीने हेच होतं माझ्या हातात. तुम्ही मोबाईल नाही घेतला. प्रश्न आहे.
हे आपण मुंबईला ट्रेकिंग करतो ती परवडली. आणि बघा ह्या जंगलात असं चालायचं ते पण डोक्याला हे लागणार. बघा हा आता काटा लागला मला एवढा. खायची कामं नाही. ट्रेकिंग दगड चढणं वेगळी गोष्ट. कलावंतीनदुर्ग वगैरे चढलं आहे ती एका बाजूला आणि ह्याच्यात जंगलात चढणं एका बाजूला. मग खूप आहेत. याचा उपयोग कशाला होतो? हे बनतात ना जोत. हां नागराचं हे बनवतो बस. नागर बनवलं. नांगराची फाळ ह्याने बनवली जाते. ती पट्टी असते ना गळ्यात लांब हां 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 बैलांच्या. त्याला जोखड बोलतात पण त्याला एक पट्टी असते ना. हां ती ह्याने बांध. आणि याचं नाव काय आहे झाडाचं? सुरमाड. सुरमाड. आपल्या जमिनीत सुरमाड खूप आहेत. हे बघा तिकडे 4 आहेत, इकडे 2 आहेत. खूप आहेत आणि सगळ्या उपयोगी वनस्पती आल्या किंवा उपयोगी झाडवळ आली आहे. उपयोगी असं जंगल आहे आपल्या जमिनीत. आणि बेस्ट पार्ट तुम्हाला सांगतो तो जेव्हा भेटेल तेव्हा काय आहे तो बेस्ट पार्ट ते पण मी तुम्हाला सांगेन. पडल्या असतील त्या बिया कशाने येतात? असंच येतं. हे खातात ना पाखरं बिकर त्याने हागले की ते येतात. लावलेलं नाही कधी. ते सुरमाड. सुरमाड. मग शाळा पडली असती. अण्णा तिकडून येत आहेत आता आणि पप्पा हे बा असं वाकून वाकून जावं. हां अण्णा हां तिकडून या. हां तिथूनच. होय हां तुम्ही इथून मधून आलात पटकन ना. आता थोडा गोल फिरून आले हे लोक. तर मागून तुम्ही ज्या ह्या दगडाच्या मधून आलात ना ते तिकडून आले मागून. हा मला वाकून जायला लागतं. नुसते काटेत बघा. बघा करवंद. हा रानातले करवंद. एवढा जंगलात पण एक करवंद आहेत. काही तयार व्हायची बाकी आहेत आणि तयार झाल्यावर असा एकदम मस्त काढून घेऊया. 4च आहेत. एक नंबर लागतात गोड जंगलातली करवंद. मोठा होता तोच काढला. एकच होता काय? मोठा होता तो काढला. हे काय बाजूला बारीक आहे त्या बाजूला आहे ना. हा खैर आहे का बारीक पानावाला? बारीक पानालाच आहे. हे बघ हा जो तो सुरमाड पडला त्याच्यातला की आमच्यातला आहे. तो त्याच्या खैर कुणाच्यात आहे? खैरच ना तो हा हा आहे का खैर? तो हातात खैर आमच्याच आहे मला वाटतं. ते वाढला आहे तो ना. खैर आहे की काय ना. हो खैर आहे तो. खैर आहे तो. वर खैर दिसतं. हे बाई ही पानं दिसतात ना ही खैराची. ही बारीक ना. बारीक चिंचेसारखी ना. हा ही खैराची झाडं आहेत. त्याची मोठी होतात. बघा
याच्यापासून कात निर्मित होते ना. खैराची अशी पाने बारीक बारीक तुम्हाला दिसतात ती. आपण पण तेच बघायला आलो होतो किती आहेत आपल्या इथे. हो त्यांचं आहे का तो खैरच आहे रे तो खैर आहे. ते बारीक बारीक पानं दिसत आहेत ना पप्पा, ते आता समजलं कसं. तो अख्खा खैर आहे मोठा सुक्या. तो आता लक्षात ठेवायला हवा. अशी बारीक पानं म्हणजे खैराची. आपण पण तेच बघायला आलो होतो की आपल्या इथे पण खैर होते आपल्या जमिनी 4-5 स्वतःचे. तुम्ही खैर लागवड पण करू शकता आणि त्याचा उपयोग कात बनवायला होतो मोस्टली. सो ते द्यायचे तोडून एखाद्याला, मग ते कात बनवतात. त्यासाठीच आपण आलो होतो आणि जंगलातच असतात. आणि खैराची पण मोठ्या प्रमाणात शेती केली जाते कोकणात, पण जंगलात होते ती. हा बघा हा खैर आहे ना. हा खैर त्याला अशी बारीक सरळ असा एकदम, आणि याच्यापासून कात निर्मिती होते. हात तोडला जातो आणि याच्याला आतून कात काढली जाते. हा बघा हा एक समोर आहे आपल्याच. हा बघा हे पण खैराचं झाड आहे. त्याला अशी बारीक बारीक त्याची पानं असतात. पण खैर, हा पण खैर. तर आमच्या गावामध्ये बऱ्यापैकी खीर म्हणजे केली जाते. शेती नाही म्हणणार, पण बऱ्यापैकी जी खैराची शेती आहे, लोकांनी लागवड केली आहे खैराची. एका वेळेनंतर तर खैर जे आहेत ते विकले जातात. तो बघा तिकडे पण आहे समोर, विकले जातात आणि त्याच्यातून जो मोबदला येतो किंवा उत्पन्न येतं ते लोक आपल्यासाठी ठेवतात. आणि बघायला गेलं तर ते गावातल्याच लोकांना विकलं जातं. आमच्या इथे पद्धत आहे की आम्ही आमचे जे खैर आहेत ते गावात 1-2 लोक आहेत जे व्यवस्थितरित्या तोडून त्याच्यातली कात निर्मिती करतात अजून देखील. सो त्या अशाच लोकांना आम्ही आमचे खैर तोडण्याची परवानगी देतो आणि त्याचा मोबदला घेतो. सो त्या संदर्भातच आज आपण आलो होतो इकडे. आहेत बऱ्यापैकी, पण आपलं जंगल खूप वाढलं आहे आणि त्या जंगलाला साफ करून घेतल्यानंतर आपण ती प्रोसिजर करूया. हे बघा ही अशी बारीक पानं खैराची. या खैर एकदम मग कोणीतरी आमराई केली आहे, म्हणजे आंब्याची राई केली आहे. आंबे लावले, त्याची राई केली आहे आणि त्याला नेटिंग केलं आहे, म्हणजे कुंपण लावले त्याला. म्हणजे वानरांपासून संरक्षण किंवा कीटाणूंपासून तर नाही, कारण ते येतातच, पण थोड्याफार प्रमाणात. आणि हा आंबा आला की त्याचं फळ असं सुंदर येतं, कारण त्याची खूप चांगली अशी देखभाल आणि लागवड करतात. एक आंबा आहे, कलम येते त्याला सुंदररित्या असं त्या लोकांनी प्रोटेक्शन केलं आहे. आता कोकणात खूप मोठ्या प्रमाणात केली जाते आंब्याची शेती. ही सगळी काजूची लागवड आहे. पूर्ण आत असं काजूचं जंगल आहे. याची हाईट जरी छोटी असली तरी याला सपोर्ट दिला असा. आणि कोणीतरी सुंदर अशी काजूची लागवड केली आहे. खूप पुढपर्यंत आहे. एक इथून 100 ते 200 मीटरपर्यंत आहे. सगळेच काजू लावलेत. सुंदर आहे. कोकणामध्ये तुम्ही स्वतःच उदरनिर्वाह करू शकता जर तुमच्याकडे व्यवस्थित माहिती असेल तर. गेली एसटी गावात आली होती आपली. आता गाडी आपण तिकडे लावली आहे पुढे. तर पुढे गाडीच्या बाजूला जाऊया. आता ही एसटी गावाडीतून जायला लागली, तर नाही जायची अगोदर. दोन्ही बाजूला जंगल घनदाट. हे आईने आम्हाला दाखवलं होतं की बाबांचे मित्र हे, आम्ही त्यांच्याकडे काजू वगैरे होते, घ्यायला यायचो आंबे वगैरे. ते घर सगळं आम्हाला हेच माहिती, जे आईने आम्हाला दाखवलं होतं ते.
व हे पार्सल आहे जे आपले काजू काढतात ते, व ते आता काजू आपल्याला अर्धे आपल्याला देतात. तर ह्याच्यात काजू आहेत. तर मला मोठ्या मामाने म्हणजे रोहनच्या बाप्पांनी फोन करून सांगितलं की जा तळेकरवाडीत हे काजू घेऊन ये. आणि ही घर मला माहितीच होतं, कारण आई आणायची, म्हणजे माझी आजी. माझ्या आजीने मला हे घर दाखवून ठेवलं होतं पहिल्यापासून. म्हणजे माझ्या बाबांचे मित्र आहेत हे खास एकदम. मग आई इकडे जायची मला घेऊन. मला भेटवस्तू रिसीव झालेली आहे मामा. आता ती घेऊन जाऊया आपण, आणि जेव्हा आपण मुंबईला जाऊ तेव्हा त्यांना देऊ. आता डायरेक्ट रेसिपी तुम्ही ताटातच बघा. मला खेकडे, ते काढ. कारण आपण गेलो होतो तिकडेच आपल्याला वेळ इतका झाला. हे सगळे पापलेट वगैरे ह्याची होती स्पेशल. ते आता नाही भेटलं आपल्याला व्हिडिओ करायला रेसिपीचा. पकडू आपण अजून. तर ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहणार आहे तुमच्यासाठी. तर नक्की भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी आणि मस्त राहा.